जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकारामांनी श्रीमद भगवद्गीता मायबोली अभिजात मराठी अनुवाद केला आहे आणि तेही समश्लोकी अभंग छंदात। या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता। या अभंग मंत्रगीतेची ओळख आपण करून घेत आहोत। आता भाग 7वा अभंग क्रमांक 76 पासून सुरुवात करूया। प्रथम श्लोक वाचू, नंतर अभंग वाचूया। स्वधर्मस्य अपि च अवैक्ष न किम विकंपितुम अर्हसि धर्म्याथ युद्धात श्रेयः अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। आणि त्याचा श्लोक बघूया। स्वधर्म पाहोनी कृपा आली बापा ये वेळे तरी हे योग्य नव्हे दया पत्नी काया घालील धर्म युद्धारे वाचुनी श्रेय ये स्थानी दिसेना क्षत्रियाचे क्षात्र धर्म तुका वर्म निवेदी। यात आता श्लोक आणि अभंग आपण पाहिला, आपण याचा अर्थ बघूया। या अभंगाची सुरुवात स्वधर्म या शब्दापासून झाली। भगवद्गीतेचा आरंभही धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे म्हणजे कुरुक्षेत्रावरील रणांगणावरील धर्मापासूनच झाली आहे। इथे या धर्म शब्दाला स्व हे विशेषण लावून विशेष शब्द बनलाय, म्हणजे अर्जुनाला स्वतंत्र फक्त त्यालाच त्याच्याबद्दल आणि त्याच्याच स्वतःच्या धर्माबद्दल कृष्ण निवेदन करतोय, सांगतोय। धर्माचे वेगळेपण म्हणजेच या अभंगाचे वर्म कृष्ण सांगणार आहे। बापा म्हणजे श्रीकृष्णावर अर्जुनाला धर्मज्ञान सांगण्याची आणि कृपा करण्याची वेळ आली। स्वधर्म पाहोनी कृपा आली बापा ये वेळे। स्वधर्म विषयाबाबत अज्ञानी अर्जुनावर दया दाखवणे म्हणजे अर्जुनाच्या देहाचे जन्माचे धर्माचे पतन होईल। आत्तापर्यंत सांभाळलेले सर्व काही लयाला जाईल। तरी हे योग्य नव्हे रे दया पत्नी काया घालील महापापाचे पाप पदरी पडेल। धर्मयुद्धाचे श्रेय साधून घ्यायचे असेल तर युद्धा वाचून पर्याय नाही। धर्मयुद्धारे वाचुनी श्रेय ये स्थानी दिसेना। म्हणून पुन्हा एकदा अर्जुनाची कान उघाडणी करायलाच हवी आणि यासाठी श्रीकृष्ण बोलू लागतो। अर्जुना तू क्षत्रिय कुळात जन्माला आलायस, क्षात्र तेज असलेला, क्षात्र धर्मियात उत्तम, युद्ध प्रवीण, शूर, वीर, उत्तम लढवय्या आहेस। नामवंत गुणवंत इत्यादी विशेषणे प्राप्त झाली ती तुझ्या युद्ध निपुण क्षात्र धर्माची आहेत। हे सर्व ज्ञान प्राप्त झालेल्या अर्जुना, स्वधर्माबाबत मात्र तू अज्ञानी आहेस आणि त्यामुळे तुझ्या क्षात्र धर्माची तू अवहेलना करत आहेस। पुन्हा एकदा क्षत्रिय अर्जुनास क्षात्र धर्माची आठवण करून द्यायलाच हवी। आता ह्या आधी सांगितल्याप्रमाणे क्षत्रियाचे क्षात्र धर्म तुका वर्म निवेदी असे अर्जुना धर्म पालन करायचे असेल तर क्षत्रियाने धर्मयुद्ध करणे हाच त्याचा क्षात्र धर्म आहे। युद्धाशिवाय धर्मपालन हे अयोग्य, अधर्म, अहित करणारे असे कर्म आहे। एकंदरीत या धर्मशास्त्राच्या अज्ञानामुळे अर्जुनाच्या मनात पापभीती निर्माण झाली आहे। अर्जुनाच्या मनात अज्ञानामुळे पहिल्यांदा भीती निर्माण झाली, भीतीनंतर पापभीती, नंतर शोकभीती, असे भीतीचे सगळी साखळी एकानंतर एक त्याच्यामध्ये मनामध्ये येऊन स्थान मिळवू लागली। आणि हे सगळे आले की निर्माण होणारे हे सर्व मिळून आपलं मनोबल आणि शरीराची ताकद खाऊन टाकतात। भीती येताना कधी एकटी येत नाही, तिची साखळी घेऊन येते। पण त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात की धर्मयुद्धारे वाचुनी श्रेय ये स्थानी दिसेना। आता कोणतेही अवघड कार्य करत असताना तत्पूर्वी आपण 77वा अभंग बघूया आणि श्लोक 32वा बघू।
यदृच्छया च उपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धम ईदृश्यम. अभंग बघूया. 77. अर्जिल्या विण झाले हे पुरत्या पाहे दृष्टीने, द्वार उघडे स्वर्गाचे भाग्य साचे म्हणून. सुखी निर्भयते ऐसे क्षत्रिय हर्षे रणांगणी, लाभ म्हणे तुका त्याला हाच आला जन्माचा. अर्थ बघूया. हे अर्जुना, याआधी मी तुला स्वधर्म, युद्धधर्म, क्षत्रिय धर्म हे सर्व स्पष्ट करून सांगितले. आता या धर्माचे, स्वधर्माचे पालन करतानाही तुझ्या मनात अनेक शंका येतील. युद्धासाठी शत्रुगटाचे निरीक्षण करशील. तुझ्या मनातील पाप म्हणजेच शोक हे शत्रू तुला त्यावेळी हतबल करतील. सुखी निर्भयते ऐसे क्षत्रिय हर्षे रणांगणी. असा हर्षाने निर्भय होण्यासाठी जे काही सांगणार आहे ते तू लक्षपूर्वक ऐक. युद्धात जी व्यक्ती तुझ्याशी लढणारी कुणी असो, ते बाल असतील, वृद्ध असतील, गुरु असतील, ब्राह्मण असतील किंवा वेदशास्त्र संपन्न, ज्ञानी, प्रतिष्ठित आणि मान्यवर हे किताब घेणारेही असतील, पण सर्व ह्यासारखे जे व्यक्तीचे किताब हे युद्धात गौण आहेत हे गृहीत धरायचेही नाही. युद्ध फक्त लढणाऱ्या व्यक्तीच्या शरीराशी आहे. या उपाधीशी त्याचा काहीही संबंध नाही. अगदी स्वजन, विध्वंसक ही असोत किंवा युद्धात त्याचा काहीही संबंध नाही आहे. युद्धात हार जीत काहीही झाले तरी स्वर्गप्राप्तीही निश्चित आहेच. युद्धात जय मिळाला तर राज्यलाभ होतो, त्यातून पापक्षालन तर होतेच, तसे कुलधर्म, कुलाचार, पुण्यसंचय, धर्मसंचय करण्यासही अवधी मिळतो. आणि हे सर्व मिळण्यासाठी अर्जुना, तू अर्जवही केलेली नाहीस किंवा आराधनाही केलेली नाहीस, तरीही साक्षात स्वर्गाचे दार उघडले आहे आणि भाग्य तुझ्या हातात आलं आहे. क्षत्रिय स्पर्धा योग्यासाठी किंवा क्षत्रिय स्वधर्म बाळगण्यासाठी, पालन करण्यासाठी योगी जो असतो त्याला स्वर्गीय सुखासाठी हे रणांगण सजवले आहे, नटवले. द्वार उघडे स्वर्गाचे भाग्य साचे म्हणून तुझ्या जन्माचा महालाभ मिळवण्यासाठी तू तयार हो. पुन्हा यापुढं कृष्ण अर्जुनाला बिनधास्त हो म्हणतो. सुखी निर्भयते ऐसे क्षत्रिय हर्षे रणांगणी. प्रथम निर्भय हो. मनातील शत्रू भीती गेली तरच सर्व शत्रू भीती गेली तरच शत्रू तुला लढायला तू तयार होशील आणि तू निर्भय होऊन शत्रूशी लढशील. हो ना. इथे हा कृष्णाने अर्जुनाला सूचना दिल्या, पण रसिकांना, वाचकांना अभंगातील कृष्ण काय सांगतो ते पाहायलाच हवंय. कोणतेही अवघड, म्हणजे आता हे झालं कृष्णाने अर्जुनाचा संवाद, पण आपल्यासाठी तुकारामांनी काय सांगितलं हे आता आपण पाहतोय. कोणतेही अवघड कार्य आल्यावर किंवा सोपवताना एखाद्यावर आपण मीटिंग घेऊन सगळ्यांना एकत्रित बोलून त्याचा बनवलेला आराखडा देऊन करायला सांगितलं जातं. पण हा आहे ना, हा कायमचा प्रत्येकापुढे उभा असतो. तर आता हा पण का असतो, तर ह्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वीच आपल्याही मनात एक शत्रू अस्वस्थ करतो. तो म्हणतो लोकवासना. स्वतःपेक्षा, स्वधर्मापेक्षा लोकवासनेचा, लोकधर्मच महत्त्वाचा वाटू लागतो. भीतीपोटी मनातील शत्रू विजय मिळवतात आणि हाती घेतलेले कार्य होते, पण ते अपेक्षाविरहित होते. कार्य व त्यातून मिळणारे उत्तम श्रेय हे होणारच असते, पण त्याच्यामध्ये येऊन उभी राहते ती लोकवासना आणि श्रेयहित कर्माचे दुःख पदरी पडते.
नंतर मी असे केले असते तर बरे झाले असते असं नंतर वाटू लागतं, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मनातल्या गोष्टी मनातच राहतात. आणि मग अशा वेळी कृष्ण भेटला असता तर त्यासाठी कृष्ण जाणून घ्यावा लागतो, म्हणजे आपल्या हातून अशी क्षणिक चूकही होत नाही. आता आपण पुढचा अभंग बघूया. 78 आणि श्लोक 33. अथ चेत्त्वम् इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. आता अभंग. आता याच धर्मयुद्धी दृढबुद्धी सोडिली, न भांडणे म्हणून या छंद वाया घेतला, तरी सत्कीर्ती जाऊनी निंदाजनी पावसी, तुका म्हणे आनंदती पाप हाती धरलिया. आता ह्याचा अर्थ बघूया. अरे अर्जुना, तुला असे वाटते का की भांडण नको, पाप नको, मी आता योद्धा नाहीये असे समजेन, असं तुला वाटलं तर शत्रुपक्ष आनंदाने नाचू लागेल आणि सत्कीर्ती जाऊनी निंदाजनी पावसी असे होऊ नये म्हणून युद्धभूमीवरचे नियम याचं वेगळेपण सांगून युद्धात पाप कशाला म्हणतात ते समजून घे आधी. व्यवहारातील पाप आणि युद्धातील पाप यातला फरक समजला की तू युद्धाला तयार होशील. आता याच धर्मयुद्धी दृढबुद्धी सोडिली, म्हणजे तुझ्या युद्धाचे दृढबुद्धीचे अधर्माची दुर्बुद्धी होणार नाही ह्यासाठी मी आता ते तुला युद्धभूमीवरचे जे नियम सांगतोय किंवा धर्म किंवा अधर्म ह्यातला फरक समजून सांगतोय ते लक्ष देऊ नये. पहिलं, युद्धातील कपटशास्त्र कशाला म्हणतात तर शस्त्राच्या अग्रास म्हणजे टोकास विष लावलेल्या अगर तापून लाल केलेल्या बाणाने प्रहार करू नये, हा धर्म आहे. पुढं, रथासारख्या वाहनविरहित जमिनीवर उभा असलेल्याला किंवा शरण आलेल्याला किंवा केश पाश सुटलेला, निशस्त्र झालेला, भयभीत झालेला आणि घायाळ असलेला किंवा युद्धातून माघार घेतलेला किंवा अन्य कुणाशी लढणाऱ्या योद्ध्याशी रणभूमीवर युद्ध करू नये, कारण हे जे मी आत्ता सांगितलं हे सर्व करणं हे अधर्म आहे आणि युद्ध करणं हा योग्य त्या व्यक्तीशी युद्ध करणे हा धर्म आहे. युद्धभूमीवरील या धर्मास जाणून जो युद्ध करील तो धर्मयोद्धा. या युद्धासाठी दुर्योधनाने तुला आमंत्रित केले म्हणून तू आलायस, मग ही कसली स्वजन हिंसा? या पोकळ भापभीतीने मागं फिरलास तरी सत्कीर्ती जाऊनी निंदाजनी पावसी, तसेच धर्मक्षय, कीर्तिक्षय, पुण्यक्षय होईलच. इथे कृष्णाने अर्जुनाला नीती नियमावली सांगितली, म्हणजेच व्यक्तीपेक्षा तत्वनिष्ठ हो, त्यासाठी युद्धाला पर्याय नाही. इथं अर्जुनाच्या पळवाटा बंद झालेल्या आपल्यालाही लक्षात आले. असे प्रसंग काही वेळा आपल्या पुढे येत असतात, आपल्याही आयुष्यात येत असतात. कर्माचा निर्णय घेताना मन दोलायमान अवस्थेत होते आणि अशा व्यक्तिनिष्ठता बाजूला ठेवावी आणि कार्यासंबंधी कोण काय सांगते ह्यापेक्षा कार्याचे औचित्य, नैतिकता, तत्वनिष्ठा पाहून केलेले कार्य उत्तम होते आणि त्याची फलश्रुतीचाही लाभ होतो. श्लोक 34. अकीर्तिं च अपि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययाम संभावितस्य च अकीर्तिः मरणात अतिरिच्यते. आणि अभंग आहे. तुझी अपकीर्ती लोक हे चंद्रार्क वाणिती, पुरुष जो कीर्तिमान्य त्या अमान्य हे गोष्टी, मरण बळे एक वेळा परी जिव्हाळा हा खोटा, तुका म्हणे जेथे निंद्य तेथे वंद्य होईना. आता ह्याच अर्थाचा दुसरा आपला श्लोक असल्यामुळं आणि अभंग असल्यामुळं त्यालाच पुढे आपण जोडून वाचतोय. भयात रणात उपरतम मत्स्यन्ते स्वाम महारथाः येषां च त्वं बहुमतः भूत्वा यास्यसि लावघम.
80वा अभंग. भय गेला रे पळाला, पार्थ भ्याला आम्हासी. हासतील महारथी, अर्थ स्वार्थी नाडू हा. महारथी नाम तुझे, सांडेल ओझे ब्रेदाचे. तुका याच पंथे मान्य, घेसी अन्य लाघव. आता आपण याचा अर्थ एकत्रित सलग असा वाचतोय. हे अर्जुना, क्षत्रिय धर्माचे पुरेपूर वर्णन मी केले. या युद्धातील अधर्मातील नेमकेपणाही तुला सांगितलाय, आणि तरीही तू युद्धातून पलायन पत्करलेस तर शत्रू विजय मिळवला या अर्थाने नाचू लागतीलच. पुरुषजवळ कीर्तिमान्य त्या अमान्य हे गोष्टी. तुझ्याबद्दल काय काय वर्णन करतील ते तुला ऐकावंच लागेल. तुझे स्थान पद लयाला जाईल. आणि आजपर्यंत तू अनेक युद्ध जिंकलीस. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासात दुःख न मानता त्या संधीतून जवळजवळ जग पादाक्रांत केलेस. त्यातून तुझी कीर्ती त्रिखंडात गाजू लागली. आता तुला तर फक्त हस्तिनापूरचे राज्य जिंकायचे. अवघड आणि अशक्य काहीच नाहीये. फक्त तू लढायला हो म्हणायचे आहे. आणि त्यातूनही तू युद्धभूमी सोडलीस तर काय ते पुढे ऐक. तुझी अपकीर्ती लोक हे चंद्रार्क वाणिती. चंद्र सूर्याकडून जगभर वर्णिला जाणारा असा तो वीर पुरुष, त्याची बदनामी होईल. या शत्रुपक्षातील लोकांकडून अपकीर्तीचा डंका वाजू लागेल. तुझी अपकीर्ती चंद्रार्क वाणिती. याचा परिणाम काय होईल ते तुला शब्द शिक्षा न संपणारी सतत ऐकून भोगावी लागणार आहे. मानसिक मरण यातना तर होणारच आहे. म्हणजेच जिवंतपणी मरणभोग भोगण्याएवढं दुःख तुला होणार आहे. वंदनीय आणि दरारा निर्माण करणारा अर्जुन निंदनीय, तुच्छनीय, लांछनीय शब्दांनी घायाळ होशील. यापेक्षा मरण ते काय? हीच तुझी मरणशय्या ठरेल. तुझी वेगवेगळी ब्रीद, सन्माननीय विशेषणे सगळी वीर, शूर, पराक्रमी, महारथी असा हा अर्जुन पांचजन्य शंख न फुंकता रणांगणातून पळून गेला. ही अपकीर्ती कुणीही विसरणार नाही. आणि तू तुझ्या चेहऱ्यावरून शत्रू स्वजनाबद्दल प्रेम, दया, आपुलकी दाखवण्याचा प्रयत्न केलास. आणि शत्रू स्वजनाच्या मनात तुझ्याबद्दल नसलेल्या यत्किंचितही प्रेमाला कवटाळून बसलास. मग तेव्हा म्हणशील, मरण बरे एक वेळा, परी जिव्हाळा हा खोटा. म्हणजे आत्तापर्यंत दाखवलेलं प्रेम हाही अधर्मच होता. हे ऐकूनही अर्जुनात कोणताच बदल होत नाही. तर रसिक हो, मला या एका प्रश्नाचे उत्तर हवे आहे की लौकिक पराक्रमी वीराला न पुसणारा अपकीर्तीचा डाग लागला तर इतरांनी आदर्श कोणाचा बरे ठेवावा? तुका म्हणे जेथे निंद्य तेथे वंद्य होईना. आता अर्जुनी हट्ट अर्जुनाबरोबर संपलेला नाहीये. असे अनेक अर्जुन आपल्याबरोबर असतातच. अशीच एक घटना आठवली, ती तुम्हाला सांगते. एक उत्तम प्रकल्प करण्याचे ठरवले, मान्य करूनही घेतले. त्यासाठी तज्ज्ञांना बोलवले. सर्व कौशल्यकर्मी एकत्र आले. त्यांना हा प्रकल्प आवडला आणि उत्साहाने कामाला लागले. अशा उत्तम प्रकल्पासाठी आपली निवड झाली याचा अभिमानही वाटू लागला. आणि त्यामुळे प्रकल्प जवळजवळ पूर्ततेकडे आला. आणि तेही वेळेपूर्वी. चाचणी घेण्यापूर्वी एक विशिष्ट उपकरणाने भाग फक्त जोडायचा होता. आणि त्यांच्यातीलच एकाला सहजपणे जोडण्याचे कौशल्य अवगत होते. त्यांना हे काम दिले. प्रकल्प पूर्तीनंतर जागतिक उच्चांक गाठणार हे सर्वांना माहीत होते. याचीच सर्वजण आतुरतेने वाटही पाहत होते. आता यात तज्ज्ञाने कामासाठी येऊन निवांत बसू लागला.
यात का त्याला अनेकांनी विचारलं, अरे हे शेवटचं काम तुला करायचंय, उठ, कर लवकर. त्यावेळी तो म्हणाला, या सगळ्यामध्ये माझ्या नावाची नोंद कुठंच नाही आहे, तर मी हे काम कसं करू, मला यातून काय मिळणार आहे. असा वारंवार विचारू लागल्यावर सर्वांनी त्याला सांगितलं, अरे हा अमुक अमुक होणारा तुझा फायदा, हे तुला मिळणारे मानधन, पद, पुरस्कार आणि तुझी होणारी प्रसिद्धी, हे जर करायचं आहे तर तुला हे लवकर केलं पाहिजे. पण त्याचे हट्टी स्वभावाने, अर्जुनी हट्टी स्वभावाने महत्त्वाचा विकल्प जो मध्ये निर्माण झाला होता तो काही दूर होईना. आता अशा या चिकित्सक यंत्रविशारदाच्या बुद्धीचापल्याचा, हुशारीचा आदर्श ठेवायचा की विकल्पग्रस्त म्हणून हिणवायचे. प्रश्न मनात निर्माण झाला तो हा की विकल्पग्रस्त म्हणून हिणवायचं का त्याचा प्रकल्प चिकित्सेचा आदर्श ठेवायचा. असे अनुभव आपल्यालाही आला असेल. एक प्रकल्प हाती घेताना व्यक्ती निरीक्षण करून यात कोण बरे अर्जुन असेल आणि कोणाला बरे कृष्ण बनवावे लागेल हे प्रमुखांना हेरून ठेवावेच लागते. आणि हेही आपण यापूर्वीच जाणलेलेही असावे. एखाद्याला संकल्पपूर्तीसाठी कृष्ण व्हावं लागतं, गवसणी घालून कार्यपूर्तता करावी लागते, आणि हेही बरोबर आहे ना. असो, श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकातून अर्थ स्पष्ट होण्यासाठी तुकाराम महाराज श्लोकानुवादित अभंग आपल्यासमोर उलगडून ठेवतात. माझी एवढीच आर्तता आहे की अभंगाचा अर्थ बुद्धीपर्यंत पोचावा आणि मनाला स्पर्शून जावा, असे श्रवण वाचन आमचेकडून व्हावे, ही संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकारामांच्या चरणी प्रार्थना. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.